दरम्यान खोटे मतदार असतील तर पुरावे द्यावे असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर आमचा पक्ष आयोगातील भाजप आणि मिंदे गटाला मिरच्या का लागतायत असा टोला यावर राऊतांनी लगावलाय। आम्हाला फक्त निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं असं राऊत म्हणालेत। भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची मिलीभगत आहे असंही राऊतांनी म्हटलं होतं। यावर शंभूराज देसाईंनी उत्तर दिलंय। 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये समावेश केले तर बघा त्याला काहीतरी एव्हिडन्स दिला पाहिजे, पुरावा दिला पाहिजे की अशा ज्या काही कंप्लेंट्स या शिष्टमंडळाने केलेल्या आहेत त्याची चौकशी करा, त्याची स्क्रुटिनी करा आणि त्याचा अहवाल द्या। ही प्रोसिजर आहे हो। त्यामुळे तुमच्याकडे पुरावा असेल तर द्या, चुकीचं असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल, नसेल चुकीचं तर नाही करणार। खाई त्याला खाऊ खवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे। किंवा चोराच्या मनात चांदणे, बरं चोराच्या मनात चांदणे। आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला, जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना, उत्तर कोण देत आहे तर भाजपचे नेते। काय गरज आहे तुम्हाला? निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगाने करायला पाहिजे। जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल किंवा मिंदे उत्तर देत असतील याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे। हे जॉईंट व्हेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळे।